प्राचीन वैदिक काळात उपवास हा केवळ अन्नाचा त्याग नसून सात्विक आहार घेण्याचा मनावरील संयम होता. उपवासाच्या दिवशी कुटुंबातील स्त्रिया व वडीलधारी मंडळी ब्रह्ममुहूर्तावरच उठत असे. स्त्रिया शेण व पाणी मिसळून अंगण स्वच्छ करीत असे. त्यानंतर नदीवर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान केले जात. अंगणात रांगोळी काढून तसेच देवघरात दीप प्रज्वलित करूनच सूर्यदेव, अग्निदेव व पितरांचे स्मरण केले जाई. सुगंधित जल शिंपडून स्वयंपाकघर पवित्र केला जात असे. उपवासासाठी घेतले जाणारे पदार्थ हे सात्विक, हलके व नैसर्गिक असत. उपवास दिवशी फळे, दूध, ताक, मध, वरईची पातळ पेज तसेच काही औषधी वनस्पतींचे काढे तयार केले जात. उपवासाचे पदार्थ प्रथम देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जात असे. त्यानंतर घरातील जेवणाची जागा पाण्याने शिंपण करून स्वच्छ केली जात असे. कुटुंबीय पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून शांतपणे बसत. जेवताना अन्नाची निंदा, हसणे, मोठ्याने बोलणे वर्ज्य मानले जात. अन्न हे ब्रह्म आहे या भावनेने अन्नपूर्णा मातेचे स्मरण करूनच अन्न ग्रहण केले जात. कुणाच्याही पानात अति अन्न वाढले जात नसे. संध्याकाळच्या वेळेला पुन्हा देवाजवळ दीप प्रज्वलित करून वंदन करून उपवासाची सांगता केली जाई.